तर मालवणमधील राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणीचं काम पूर्णत्वाच्या जवळ आलंय। योद्धा रूपातील तलवारधारी शिवपुतळ्याचं येत्या 1 मेला महाराष्ट्र दिनी अनावरण करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचा हा 35 फुटी पुतळा उभारला जाईल आणि त्यानंतर अवघ्या 8 महिन्यानंतर आधीचा पुतळा कोसळलेला होता। शिवप्रेमींमध्ये प्रचंड नाराजी त्यामुळे होती आणि त्याच ठिकाणी आता नवीन पुतळा उभारला जातोय। या कामासाठी जवळपास 32 कोटी रुपयांचा खर्च लागलेला आहे। जगविख्यात शिल्पकार राम सुतार यांनी साकारलेल्या नव्या पुतळ्याचं आयुर्मान हे 100 वर्षे, तो कोणत्याही नैसर्गिक वादळांना तोंड देऊ शकेल असा आहे। सबुत्रा आणि तलवारीसह पुतळ्याची उंची 83 फूट आहे आणि प्रत्यक्ष पुतळ्याची उंची ही 6 फूट आहे। मालवणमधील शिवरायांचा पुतळा का कोसळला, पुतळा उभा राहतोय याचं स्वागत आहे असं म्हणत पहिल्या पुतळ्याचे गुन्हेगार अजून मोकाट का असा सवाल संजय राऊतांनी केलाय। स्वागत आहे। छत्रपती शिवरायांचा पुतळा जर मालवणच्या समुद्रावर उभा राहतो आहे, जिकडे छत्रपतींनी जलदुर्ग उभे केले आणि एक नवीन शौर्याचं एक प्रतिमा उभी केली, पण पहिला पुतळा का कोसळला आणि पहिल्या पुतळ्याचे खरे गुन्हेगार अद्याप बाहेर का? त्या पुतळ्यात जो कोट्यावधीचा भ्रष्टाचार झाला आणि तो राजकारण्यांच्या घरापर्यंत गेला स्थानिक, आणि तो पैसा निवडणुकीत वापरला, त्या महाराष्ट्राच्या किंवा शिवरायांच्या गद्दारांवर काय कारवाई झाली याची माहिती नवीन पुतळ्याचं अनावरण होण्याआधी त्यांनी द्यायला हवी। सिंधुदुर्ग मधील राजकोटमध्ये मी आता आहे। राजकोटमध्ये जो पाठीमागे माझा जो पुतळा दिसतो शिवाजी महाराजांचा, हाच आपण पुतळा पाहतो। याचं काम जवळजवळ 90% मात्र पूर्णत्वास आलेलं आहे आणि त्याचं काम अगदी वती वेगाने काम आपण पाहतोय। जवळजवळ 1 मेला या कामाचं जे लोकार्पण आहे ते होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याचंही माहिती आता पुढे येते आणि अशा प्रकारे हे काम चालू आहे। माझ्यासोबत अनिलजी सुतार आहेत, ते माझ्यासोबत आहेत, त्यांच्याकडे मी जातोय। साहेब, काय सांगाल? पुतळ्याचं काम अगदी पूर्णत्वास आलेलं दिसतंय, 90% काम पूर्ण आहे, काय सांगाल? मी म्हणेन की 95% पूर्ण झालेलं आहे काम आणि या आठवड्यामध्येच आमचं काम पूर्ण होऊन जाईल आणि म्हणजे आणि खालचं दगडाचं काम आहे ते सुरू होईल लगेच आणि 1 मेला उद्घाटन होणार आहे असं मला कळलं आहे, तर 1 तारखेला नक्कीच होऊ शकतं। किती फूट उंचीचा हा पुतळा असेल? डोक्यापर्यंत हा 60 फुटाचा पुतळा आहे, खाली 10 फुटाचा चबुतरा आहे आणि जी तलवार उगारलेली आहे, तलवारीचं सगळ्यात कोपरा आहे, एक म्हणजे एंड आहे तलवारीचं, ते साधारण 80 to 83 फीटपर्यंत जाईल पूर्ण। नक्कीच। तर हे होते अनिलजी सुतार आपल्यासोबत। त्यांनी सांगितलं अति वेगाने काम या पुतळ्याचं चालू झालेलं आहे। 1 मेला जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्यांच्यातर्फे त्यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे। पालकमंत्री नितेश राणे असतील, त्यांनी मात्र गांभीर्याने ह्याच्यामध्ये लक्ष घालून जेवढं काम वेगाने करता येईल तेवढं केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन सौरभ सह गुरुप्रसाद दळवी, NDTV मराठी, सिंधुदुर्ग, राजकोट।